आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। गोवा सीमेवर गेलेल्या ओंकारसह दोडामार्ग तालुक्यात स्थिरावलेल्या सर्व हत्तींना जेरबंद करून लवकरच वनतारामध्ये पाठवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। त्यासाठी वनमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला आहे। येत्या आठवड्यात बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब केला जाईल असा विश्वास माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज इथं व्यक्त केलाय। 2 दिवसापूर्वीच वनमंत्र्यांच्या बरोबर होती। काही कारणामुळे ती येत्या आठवड्यामध्ये होणार आहे। त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की वनतारा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सर्व हत्ती, केवळ ओंकार नाही तर सर्वच हत्तींना तिथं पाठवण्यात येईल। ज्यावेळेला आमची मीटिंग होईल त्यावेळेला या गोष्टींवर मी भर देईन आणि आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलेलं आहे की चांगली काळजी ही प्राण्यांची त्या ठिकाणी घेतली जाते। तर त्याच्यामुळे हे हत्ती तिथे गेले तर त्यांची चांगली काळजी घेतली जाईल आणि शेतकऱ्यांचं आज जे नुकसान होईल ते पुढच्या काळामध्ये टळू शकेल। त्याच्यामुळे तो एक चांगला मार्ग उपलब्ध आहे आणि त्या मार्गाचा अवलंब व्हावा अशी माझी मागणी आहे। थँक्यू। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।